झी 24 तास एक पाऊल पुढे। जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणात चक्क किडे निघालेले आहेत। नेहमीच असा किळसवाणा प्रकार घडत असल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर प्रशासनाला याचा जाब विचारला। प्रशासनाने जेवणाचा पंचनामा करून सर्व भाज्या फेकून दिल्या। जेवणाचा दिलेला ठेकाही रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे। दरम्यान या घटनेचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना वसतिगृह अधीक्षकांनी रोखण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र नंतर त्यांनी माघार घेत ठेकेदाराविरुद्ध करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिलेली आहे। विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणासाठी आल्यानंतर अनेकदा मनस्ताप सहन करावा लागतो, तो म्हणजे मेसमध्ये ज्या प्रकारचं जेवण पुरवलं जातं त्यामध्ये चक्क किडे निघालेले आहेत आणि नेहमीचा असा हा किळसवाणा प्रकार घडत असल्याचं संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर प्रशासनाला या संदर्भामध्ये जाब देखील विचारला। प्रशासनाने जेवणाचा पंचनामा करून सर्व भाज्या फेकून दिल्या, मात्र जेवणाचा दिलेला ठेकाही रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे। आपण यावेळेला जी दृश्य पाहतोय ही आहेत जळगावमधल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाची। या जेवणामध्ये अनेक वेळेला किडे आढळल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितलेलं होतं, मात्र तरी देखील कुठल्याही प्रकारची काळजी या संदर्भातली घेण्यात येत नव्हती। जेव्हा मी आलो तेव्हा ताटात किडे वगैरे होते, किटकुल होते, काळे बारीक छोटे छोटे किटकुल होते, ते स्वतः पाहिले मी ताटात होते। तर त्यांनी सांगितलं पंचनामा केलेला आहे, त्याचे सॅम्पल्स घेतो त्या भाजीचे आम्ही आता, आणि ते इथे फूड अँड ड्रग टेस्टिंगसाठी आमचे मायक्रोबायोलॉजीचे डॉक्टर अंबालाल चौधरी येत आहेत आता ते चेक करण्यासाठी, ते सॅम्पल घेण्यासाठी। तर ते आम्ही त्याचं काय जी काही केमिकल प्रोसेस असेल त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर चेक करू। आणि या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे जळगावचे प्रतिनिधी विकास भदाणे यांच्याकडून। विकास, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना जे जेवण दिलं जाते ते निकृष्ट दर्जाचं आहे, त्यामध्ये अक्षरशः किडे सापडल्याचं वृत्त आहे, काय अधिक माहिती आहे या संदर्भात? विशाल, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आवारात एकूण 3 हॉस्टेल्स त्या ठिकाणी आहेत। तिसऱ्या क्रमांकाचे जे हॉस्टेल त्यामधली घटना आहे। साधारणतः 300 विद्यार्थी या हॉस्टेलमध्ये राहतात। त्या ठिकाणी एका शर्मा नावाच्या ठेकेदाराला एक खासगी ठेका त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेवणाचं देण्यात आलं आहे आणि त्या दरम्यान काल चवळीची त्या ठिकाणी डाळीची भाजी असताना त्या भाजीमध्ये किडे सापडलेले आहे। त्यामध्ये त्या ठिकाणी भातामध्ये किडे असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। दुपारची घटना आहे, त्यावेळी विद्यार्थ्यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल अधीक्षकांकडे ही माहिती दिली, मात्र अधीक्षक कुठली दखल घ्यायला त्या ठिकाणी तयार नव्हते। मात्र या संदर्भात वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या प्रतिनिधींना आरजे रामटेके म्हणून जे हॉस्टेलचे अधीक्षक आहे त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्यावेळेस त्यांनी सगळा विषय समजून सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने त्या ठिकाणी माघार घेतली आणि त्याच वेळेस सगळे त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे। आपण जी व्हिज्युअलमध्ये जी भाजी बघतो त्यामध्ये जे बारीक बारीक जे सगळे किडे या संदर्भात फूड अँड ड्रगला सुद्धा हा अहवाल देण्यात आलेला आहे। त्याचा निर्णय त्यामध्ये त्याच्यानंतर ही सगळी कारवाई तरी हा ठेका रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला। विशाल, म्हणजेच अतिशय किळसवाणा असा प्रकार आपल्याला म्हणावा लागेल। जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये चक्क किडे निघालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये देखील ते पाहिलं। यासाठी प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई आधी करत नव्हतं, मात्र मीडियाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली तक्रार नोंदवली आणि अखेर या संदर्भामध्ये आपण कारवाई करणार असल्याचं विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय। झी 24 तास एक पाऊल पुढे।